पारितोषिक आले. जर हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला तर आपल्या संघाचे संघमालक प्रवीण पाटील यांच्याकडून संपूर्ण संघासाठी 2000चं कॅश प्राइज आणि आज संध्याकाळी साई कृपा हॉटेलला मेजवानी असणार आहे. त्यामुळे हा सामना आता फार महत्वाचा. आणि तसेच षटकार हॅट्रिकसाठी 1000 सलामीची आघाडीची जोडी आता मोहंती पाटीलला प्रचारण करण्यात आले. त्याच्यासमोर सुशांत शेदवल. दोन्ही संघाचे संघ ही फलंदाजी सलामीची जोडी आपल्यासाठी 3 बॉल 3 षटकार 1000चं कॅश प्राइज. सामना जिंकला तर 2000चं कॅश प्राइज आणि तसेच संध्याकाळी हॉटेल साई कृपाला मेजवानी असेल. आणि 6 बॉल 6 षटकार आले तर 6000 रुपये. संघ मालक प्रवीण पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे आपल्या खेळाडूंसाठी. जाऊयात मैदानाकडे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच पंचांचं काम पाहते संतोषी चौधरी सर आपले धोनी आणि त्यांच्या समोर त्यांच्याच पॅनल मधलं मॅन फ्रॉम कले हिरामनजी भोसले सर. हे दोनही पंच आपल्याला पाहायला मिळतात. तिसरे पंच आत्माराम कोळी सर आपल्याला टेक्निकल रूम मध्ये पाहायला मिळतील. शेवटची मॅच असेल आजच्या दिवसामधील श्वान पथक मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या मॅच साठी. आजच्या दिवसामधील आपण लढती पाहिल्या ज्यामध्ये मात मिळाली आई रायबादेवी रावे संघाला. बादल मात्रेचा संघ पराभूत झाला. परंतु आजच्या दिवसामधील दुसरा संघ कोणत्या पराभूत होईल आणि आजच्या दिवसातील कोणता दुसरा संघ हा सुपर 8 मध्ये दाखल होईल. इरवाडी की जो हे प्रतीक राजन मोकल यांनी पुरस्कृत केलेला हिमांशू कला केंद्र कुलदैवत एंटरप्राइजेस जो हे, तर दुसऱ्या बाजूने रुद्र अँड रिषभ 11 जय भवानी इरवाडी प्रवीणजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. त्यांचा हा संघ आता कशा प्रकारचा खेळ करेल जाऊयात मॅच कडे. शेवटच्या मॅचला होईल सुरुवात. पहिलं षटक प्रगती पथावर बॉलिंग मार्कवर ग्रामीण टेनिस क्रिकेटला हमरापूर संघाला बिलॉंग करणारा मुन्ना पटेल. तर स्ट्रायकिंग एंड कडे कळव्याचा सुपरस्टार खेळाडू मोहंती पाटील. तर दुसऱ्या बाजूने हमरापूरचा सुशांत शेदवळ आपल्याला पाहायला मिळतो. एक स्टायलिश खेळाडू. कशा प्रकारचा खेळ शेवटच्या मॅच मध्ये राहील. पंचांचा ग्रीन सिग्नल हिरवा कंदील. डावाला होईल सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. लेट्स प्ले. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. Wish you very all the best to the both of the teams. Show the good game and play the quality cricket. पहिला बॉल मुन्ना पटेल टू मोहंती पाटील. पहिला बॉल आखूट टप्प्याचा बॅकफुटला जात असताना कट केला. रनआउटची संधी. थ्रो थोडासा खराब आणि तिथून मात्र एक सिंगल चोरटी धाव या संध्याकाळच्या सत्रामध्ये घेत असताना पाहायला मिळाले दोनही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दोनही फलंदाजांच्या माध्यमातून धावफलकावरती एक सिंगल जोडली. पहिल्या धावेला फार महत्व आहे कारण तर धावसंख्येचं अकाउंट ओपन केलं. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. आता इथून पुढे येणाऱ्या 29 बॉलवर कशा प्रकारची वाटचाल राहील कारण टॉस जिंकून बॅटिंग घेतले. संध्याकाळचं सत्र म्हटल्यावर धावा चेस होत नाहीयेत परंतु कालच्या 2 दिवसामध्ये धावा चेस झाल्यात. कालच्या दिवसामध्ये सुद्धा शेवटच्या मॅच मध्ये धावा चेस झाल्यात. परवाच्या दिवशी तर आयकॉनिक चेस तब्बल 65 धावा सार्थक मात्रेच्या संघाने चेस केल्या होत्या आणि तो संघ सुद्धा तुम्हाला उद्या इन ऍक्शन पाहायला मिळेल. परंतु पुढचा बॉल हमरापूर टू हमरापूर हे बॅटल पाहायला मिळेल. आखूट टप्प्याचा बॉल बॅटची कडा आणि इथून काय घडलं. खेळाडू तिथे होता. प्रथम हा सोडलाय झेल. प्रथम तुला वंदितो. आता कोपरापासून नमस्कार करत असतील सगळे खेळाडू कारण एवढा साधा सोपा झेल अजून काय असू शकतो. परंतु क्रिकेटचा खेळ आहे इथे कोणताही झेल सोपा मांडला जात नाही जोपर्यंत तो पकडला सुद्धा जात नाही. परंतु थोडासा ओघात आला की सोपा झेल आहे मी बॉल पर्यंत जातो परंतु बॉलला येऊन देणं आवश्यक होतं आणि ते इथे घडलं नाही. ते मुन्ना पटेल न संधी निर्माण केली होती. सुशांत शेदवल सारखा फलंदाज बाद झाला असता परंतु एक सिंगल आली. पुढचा बॉल उंचावरून मारण्याचा प्रयत्न लॉफ्ट केला होता. रनआउटची संधी. ओव्हरथ्रो झाला आणि इथून मात्र डीप मिड विकेटला खेळाडू आले प्रोटेक्शन साठी. एक सिंगलच मिळेल. चांगली बॉलिंग करतोय मुन्ना पटेल. ज्या मुन्नाच्या अगेन्स्ट मागील मॅच मध्ये बादल मात्र अक्षरशः बरसला होता ना तो मुन्ना पटेल पहिल्या 3 बॉलवर फक्त 3च धावा खर्च करतोय. त्याला माहिती आहे सामना महत्वाचा. माझ्या संघ नायकाने अर्थातच पलाश मोकलने माझ्यावर ऑप्शन मध्ये विश्वास दाखवला. तो विश्वास मला आता सार्थकी लावावा लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हातात असताना एक मोठी जिम्मेदारी त्याच्यावर. पहिल्या 3 बॉलवर फक्त 3च धावा. कोलाट टाकला होता. लॉफ्ट केला. फटका फसला. शॉट कव्हरला खेळाडू तैनात. आता होणार नाहीये चुकी. पकडला झेल. संपवला फलंदाजाचा खेळ. मिळालेलं जीवनदान इथे सार्थकी लावू शकलेला नाहीये फलंदाज सुशांत झाला इथे शांत डगआउट मध्ये.
पहिला धक्का सुशांत शेदवळ बाद झालाय. पहिल्या 4 बॉलवर फक्त 3च धावा खर्च झाला, जिथे एक विकेट आले. चला स्पीडअप करा विनंती करतोय, शेवटची मॅच आहे. नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायचे जोहे संघ. नौका फलंदाज प्रतिकेश मोकल, कोपरगावाचा अजून एक आयकॉनिक खेळाडू आपला पाहायला मिळतो. गतवर्षी बऱ्याचशा फॉर्मामध्ये हा खेळाडू आपला पाहायला मिळाला होता. गतवर्षी आम्ही स्पर्धा कव्हर करत होतो गोविर्लाच्या मैदानावर. कोपरचा पहिला पर्वामधला गावकप, त्या स्पर्धेमध्ये खूप सुंदर खेळ. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच हिट केला, रनआउटची संधी. डायरेक्ट थ्रो झाला असतं तर चित्र वेग, परंतु एक सिंगलच मिळेल, कारण मोहंती पाटील बराचसा दूरवर गेला होता. तत्पूर्वी एक सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने वैयक्तिक खातं खोलते धावफलकावरती. 4 धावा लागतात, अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कसं असावं ह्याचं एक सर्वोत्तम उदाहरण सादर करत असताना गोलंदाज मुन्ना पटेल पाहायला मिळतो. फक्त धावा खर्च केल्यात 4 आणि विकेट मिळवला एक प्रतिस्पर्धी संघाचा. प्रमुख खेळाडू अर्थात सुशांत शेदवलचा विकेट आला. शेवटचा बॉल पुन्हा एकदा कोलाट टाकलाय. काय कमालीची गोलंदाजी मित्रांनो. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4च धावा खर्च केला आणि ज्यामध्ये आला एक महत्वाचा विकेट. पहिलं षटक थोडस शांत राहिलं बॅटिंग करत असताना टीम. रुद्र अँड ऋषभ 11 जय भवानी इरवाडी संघाला. संघ मालकानं बक्षीस फार लावलं. 3 षटकारांसाठी कॅश प्राईज आहे. संघ विजेता झाला तर कॅश प्राईज आहे, आणि संघ विजेता जर झाला आणि सुपर 8 मध्ये दाखल झाला तर आज संध्याकाळी हॉटेल साई ग्रुपला मेजवानी सुद्धा. त्यामुळे हा सामना जिंकणं आता फार महत्वाचा आहे. ऑन स्क्रीन दृश्य पाहता संपूर्ण संघ. चला संघ टीम मीटिंग करू नका, आपला बॉलर रेडी ठेवा. नो डाऊट बॉलिंग मार्कवर जोहे गावातीलच एक दमदार खेळाडू सातत्यानं जय गिरोबादेव जोहे संघासाठी सातत्यानं भ्रमंती करणारा खेळाडू नितीनजी मोकल यांचे सुपुत्र अर्थात आमचे मित्र सिद्धेश मोकल बॉलिंग मार्कवर तयार आहेत. वेगवान गोलंदाजा, अष्टपैलू खेळाडू. खरं तर हमरापूर विभाग प्रीमियर लीग लिलाव प्रक्रियेत ऑप्शन 16 ॲज अ आयकॉन मध्ये टॉप 16 खेळाडू मध्ये ज्याची वर्णी लागली होती, आणि पलाश मोकलनी बराचसा विश्वास त्याच्यावर दाखवला होता. हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5च्या ऑप्शन मध्ये तब्बल 17,000हून अधिक पॉईंटची बोली त्याच्यावर लागली होती. आणि मुख्य व्यासपीठावरनं सामन्याचा आनंद घेतात ग्रामपंचायत जोहेचे विद्यमान सदस्य गोपीनाथजी मोकल साहेब, 40+ एक लेजंड क्रिकेटर. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, आवश्यकता होती का? सिद्धेश मोकल बॉल पडल्यानंतर पल्लासच्या हाताला सुद्धा झिंजिण्या आल्या असतील, इतक्या वेगाने हा बॉल चालला. जोहे गावामधील अष्टपैलू खेळाडूंपैकी एक. आम्ही सातत्याने ज्या वेळेस समालोचन करत असतो ना त्या वेळेस म्हणत असतो, पेण तालुक्यात येत्या काही हंगामामध्ये येत्या काही वर्षामध्ये ज्या संघाचा दबदबा राहील ना तो जोहे संघ निश्चितच राहील. पुढचा बॉल कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या दिशेने चालला. एक सिंगल कंप्लीट. तिथे कविराज पाटील आहेत. मागील 3 दिवस खरं तर आमच्या शेजारी ॲज अ स्कोरर म्हणून कार्यरत असणारा आज मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ दाखवताना पाहायला मिळतो. आणि आज त्याची जागा भरून काढण्यासाठी धनंजय पाटील जो डे 2 मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळलं, तर उद्या सुद्धा तो इन ऍक्शन पाहायला मिळेल वीर मराठा जोहे संघाकडून. ऑन साइडला मोहंती पाटीलचा फटका बराच काळ हवेत, आणि तिथून मात्र बॉल अगदी सीमारेषे लगत कॅरी झालाय, आणि इथून मात्र जेलबाद स्वरूपात धक्का क्रमांक 2. फलंदाज मोहंती पाटीलचा विकेट डाऊन. कम्मालीचा कॅच डीप मध्ये खेळाडू होता शिवराज. अप्रतिम झेल आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण. बॉडी लाईनवरचा झेल फारसा सोपा नसतो. बॉडी बॅलन्स मेंटेन ठेवणं, आपला पाय कुठे आहे बघून यशस्वीरित्या झेल कॅरी केलं क्षेत्ररक्षक शिवराजनं कम्मालीचा झेल. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर साठी आपण पाहताय तर ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल सुद्धा. नवीन बजेटर मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक गतवर्षीचा मालिकावीर खेळाडू अर्थात रुपेश मात्रे इन ऍक्शन पाहायला मिळेल. मागील मॅच पासून जर धनंजय पाहिलं तर इरवाडी संघाच्या बॅटर्सच्या बॅटला ग्रहण लागले की काय तशा प्रकारची बॅटिंग. कारण मागील मॅच मध्ये तब्बल ओमकारनं त्यांच्या अगेन्स्ट 6 विकेट हॉल 6 विकेट एका खेळाडूने घेतल्या होत्या. विक्रम राहिला हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये. नवीन फलंदाज रुपेश मात्रे आता कशा प्रकारची कामगिरी करेल अगेन्स्ट सिद्धेश मोकल, जोह्यातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जातं, आता कशा प्रकारची गोलंदाजी करेल अगेन्स्ट रुपेश मात्रे. परंतु आता आयोजकांना प्रश्न पडला असेल, वीर मराठा जोहेमध्ये धनंजय खेळतोय तो स्कोरर आहे, आणि जर आता कविराज क्वालिफाय झाला तर उद्या स्कोरर कोण?
बॉलिंग मार्कवर सिद्धेश मोकल, ज्याच्या खात्यामध्ये एक विकेट आहे. ती विकेट सिद्धेशपेक्षा मी तर म्हणेन शिवराजची होती. कमालीचा झेल. पुढचा बॉल रुपेशसाठी. कोलाट टाकला होता हलक्या हाताने ड्रायव्हिंग लेंथला, ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका, पुन्हा एकदा डीप मधून वाईडिश लॉंग ऑफला प्रोटेक्शन. कविराज पाटील एक सिंगलच कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती जा. अगदी शांत पण संथ सुरुवात, परंतु आता शांत राहून चालणार नाही. पहिल्या सत्रामध्ये आपण बॅटिंगचा निर्णय घेतला, आता बॅटिंगचा निर्णय घेतला तो सार्थकी लावावे लागेल. पहिल्या 10 बॉलवर फक्त 6 धावा आल्या, 2 विकेट सुद्धा आल्यात. यावेळेसचा बॉल प्रतिकेसाठी कमी गतीने टाकला होता. जेवढा वेगवान टाकतो ना तेवढा व्हेरिएशन सुद्धा आहे. गोलंदाजाकडे पकडला जेल. 1 मोर विकेट डाऊन. कोपर संघाचा प्रतिकेश मोकल सिद्धेशच्या अगेन्स्ट विकेट डाऊन. खर तर बघा, जोहे गावामध्ये आपण आहोत, जोहेच्या मैदानावर, आणि जोहेचा अंडर-19 संघ जो खर तर आज 50,000च्या स्पर्धेमध्ये खेळतो, त्या संघानं बारापाडाच्या मैदानावर रायगडमधील दादा संघ अर्थात जीवदानी बामणडोंगरी संघाला अंडर-19 गटामध्ये मात दिले. काय मोठी गोष्ट आहे, कारण बामणडोंगरी म्हटलं की तेजाजी म्हात्रे यांचं नाव मी नेहमी घेतो. अंडर-19 फॉर्मॅट मधल्या त्या संघाला जय गिरोबा देव जोहे संघानं खरं तर परास्त केले. दुसऱ्या राऊंडला बारापाडाच्या मैदानावर 50,000 पारितोषिक असणाऱ्या स्पर्धेमध्ये. परंतु चालू मॅच कडे होतो, जिथे सिद्धेश मोकलनं 2 विकेट या षटकामध्ये मिळवले, त्यांनी 2 सिंगल खर्च केले. आतापर्यंत शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल. नौका फलंदाज जनार्दन पाटील याला पाहताय आणि इथून मात्र निर्धाव झेंडूची सांगता काय कमालीचं षटक. फक्त 2च धावा खर्च केल्या आणि 2 विकेट सिद्धेश मोकलच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि नक्कीच त्या मॅचची पुनरावृत्ती मी तुमच्याकडे होऊन देतोय. बामणडोंगरीचा मेन संघामध्ये खेळणारा आदित्य पाटील, त्याच्या आगे 6 मध्ये 22ची गरज असताना जोह्याचा वंडर बॉय सार्थक म्हात्रेने त्या 22 धावा वसूल केल्या होत्या. काय कमालीची बॅटिंग आज बारापाड्याच्या मैदानावर, आणि तो खेळाडू तुम्हाला उद्या पहिल्या मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. परंतु सिद्धेश मोकल मिस करतोय त्या सामन्याला. परंतु आता फ्रँचाइज क्रिकेटमध्ये हिमांशु कला केंद्र कुलदेवत एंटरप्राइज जोहे संघासाठी खेळतोय. चालू मॅच कडे पुन्हा एकदा तुमचं लक्ष वेधतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना रुद्र अँड रिषभ 11 जय भवानी इरवाडी संघाची धावसंख्या फक्त 6 धावा. आता इथून पुढे रुपेश म्हात्रेला धावा जमवाव्या लागतील, कारण तो जर शेवटपर्यंत राहू शकला तर किमान फायटिंग टोटल पर्यंत इरवाडी संघ जात असताना पाहायला मिळेल. परंतु आतापर्यंत कम्मालीची गोलंदाजी करणारा मुन्ना पटेल आणि दुसऱ्या बाजूने सिद्धेश मोकल आपला पाहिलं तर मुन्ना पटेल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आपला पाहायला मिळेल. आपल्या सेकंड स्पेल मध्ये पंचांच्या डाव्या बाजूने रावे एंड कडून गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिला बॉल खोलात टाकलाय. आता गोलंदाजांचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर पाहायला मिळतो, कारण प्रत्येक बॉल अगदी योग्यरित्या एक्झिक्यूट होतात. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 6 खर्च केले, जिथे पहिल्या षटकामध्ये मुन्नानं खर्च केल्या होत्या 4 धावा. दुसऱ्या षटकामध्ये सिद्धेशने खर्च केला फक्त 2, ज्याच्यात विकेट मिळवला 2. आणि पुन्हा एकदा मुन्ना पटेल बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल निर्धाव चेंडू अगेन्स्ट रुपेश म्हात्रे. पुढचा बॉल समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परंतु बॉल वाईडिश लॉंग ऑफला. खेळाडू आहे डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर कडून धावतात. एक सिंगलच मिळेल रुपेशला. आणि आता इथून मात्र आता कुठेतरी जसा सूर्य मावळायला चालल्याने तशा बॅटिंग करत असताना इरवाडी संघाच्या धावा कुठेतरी मावळताना पाहायला मिळतात. उदयाला येत नाहीयेत, परंतु संयम ठेवावा लागतो आयुष्यामध्ये, कारण असं म्हटलं जातं की उन्हाळ्यात आपण ज्या सूर्याचा तिरस्कार करतो, हिवाळ्यात मात्र त्याच सूर्याची आपण आतुरतेनं वाट पाहत असतो. वेळ प्रत्येकाची येते. ओहो, चांगला फटका डाऊन दिले. एक फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगट वळवली आणि तिकडून मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडून बॉल लॉंग लेगच्या दिशेने सिद्धेश मोकलला हुलकावणी देत सीमा रेषा पार. बऱ्याच वेळानंतर चौकार.
यावेळेसचा बॉल लोवर फुल टॉस ड्रायव्हिंग लेंथवर होता, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. सिंगल कंप्लीट, 2चा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता धावसंख्येला कुठेतरी गती येताना पाहायला मिळते, जिथे मागील 2 बॉलवर 6 धावा वसूल झालं. धावफलकावरती धावा लागतात 13 धावा, जिथे गडी बाद झाले 3. आतापर्यंत 16 बॉलचा खेळ संपला. जणू काय एखादी टेस्ट मॅच चालू आहे की काय, तशा प्रकारचा स्कोर कार्ड. बॅटिंग करत असताना रुद्र अँड ऋषभ 11, जय भवानी इरवाडी संघाची धावसंख्या आणि स्थिती आपण पाहताय शांत सुरुवात झाली आहे. 16 बॉलमध्ये फक्त 13 धावा झाल्यात. ऑन साइडला समोर बॅटच्या रडार मध्ये आला होता आणि बॉल गेला सरळ ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला, थेट षटकार. कम्मालीची बॅटिंग जनार्दन पाटील इरवाडी करत असताना आपला पाहायला मिळतो. ठोकला एक षटकार. अजून एकदा बॉल ऑन साइडला, ऑन दी राईट फटका, एक सिंगल कंप्लीट. आणि सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती धावा लागत असताना पाहायला मिळतील. एंड ऑफ दी 3 ओव्हर्स. धावफलकावरती धावा 20, जिथे गडी बाद झाले 3. मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक. आमचं जयेश दादा विद्यमान सदस्य आणि खरं तर आमचा प्रत्येक आयोजक मंडळी ती ड्रिंक्स ट्रॉली चालवण्यासाठी आतुरते आहे, कारण ही ट्रॉली फक्त वर्षातून एकदा येते, फक्त हमरापूर विभाग प्रीमियर लीगला. हो, आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये ज्या लकी प्रेक्षकांनी कॅचेस घेतल्यात, ज्यामध्ये कालच्या दिवसाचा लकी ड्रॉ विनर आपण दिला होता, जो सत्तू शंकर कोळी वरडीचा ठरला होता. परंतु आजच्या दिवसामध्ये जे 3 प्रेक्षक आहेत, ज्यामध्ये एक दिलखुश कोळी वरडीचे आहेत, त्यानंतर मनखुश कोळी, माफ करा, त्यानंतर दीपक पाटील जोहे आणि वरेडीचा आदेश कोळी, हे 3ही प्रेक्षक आपण जरूर उपस्थित राहा. हा सामना कंप्लीट झाल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्यावेळेस आपण मॅन ऑफ द मॅच कव्हर करू तेव्हा, आणि नक्कीच मिड इनिंग मध्ये आपण इथे येऊन उपस्थित राहा. व्यासपीठावर आपल्यासाठी जागा आहे, कारण प्रेक्षक कमाल कॅच आपण घेतलेले आहात. प्रेक्षक सुद्धा बरीचशी गर्दी करतात ही स्पर्धा पाहण्यासाठी, आणि बहुतेक उद्या संदेश आता जागा नसेल. खचाखच भरावा मैदान. जय गिरोबादेव क्रीडांगण, जो हे पेन टेनिस क्रिकेट मधलं ग्रामीणसाठी सर्वाधिक सुंदर क्रीडांगण कोणतं असेल तर हे जय गिरोबादेव क्रीडांगण जो आहे, आणि ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या संकल्पनेतून या मैदानाची निर्मिती झाली, त्यांची उपस्थिती सुद्धा उद्या तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री, भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व, तरुणांचे प्रेरणास्थान, युवकांचे आधारस्तंभ, तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व वैकुंठदादा पाटील यांची उपस्थिती तुम्ही पाहाल. आणि त्यांच्या सौभाग्यवती धर्मपत्नी अर्थातच शर्मिलाताई वैकुंठ पाटील करतात, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी, मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये बाईक होती, त्याच्यानंतर डायरेक्टली सीझन 5 मध्ये आता बाईक आल्या. शेवटचा, माफ करा, 4थ्या षटकाला होती सुरुवात. पलाश मोकल संघाचा संघनायक बॉलिंग मार्कवर. आजच्या दिवसामध्ये पलाशच्या स्ट्रॅटेजीमध्ये फार चेंज झालाय. कधी कधी पहिल्या मॅचमध्ये पलाशने पहिली ओव्हर सुद्धा टाकली आहे, एखाद्या मॅचमध्ये 2 ओव्हर सुद्धा एकाने टाकल्यात, परंतु त्याला माहिती आहे आपल्या संघाची जशी गरज आहे आणि जिथे गरज आहे तिथेच मी पूर्तता करेन. त्याला माहिती आहे मुन्ना पटेल चांगला गोलंदाज आहे, त्याला 2 ओव्हर दिल्या. आता स्वतः 4थ्या षटकामध्ये यावेळेसचा बॉल सलग 2 चेंडू 2 निर्धाव. मी लहानपणापासून याच गावात वाढलोय आणि याच विभागात खेळलोय, याच मैदानात खेळलोय. मला माहिती आहे, मी दररोज या मैदानावर प्रॅक्टिस करतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदान कसं घेतं, इथे हवा कशी आहे, या मैदानाचा काना कोपरा मला माहिती आहे, कारण मायकल झोहे संघासाठी मी सातत्याने खेळ करतो. यावेळेसचा बॉल प्ले अँड मिस, परंतु यावेळेसचा बॉल पंच इंटरसेप्ट. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, इट्स अवे फ्रॉम द बॉडी. त्याच दरम्यान आमचे उत्तम रेडियम आर्टिस्ट तेजस्वी नाईक याची उपस्थिती, आपण यांची उपस्थिती पाहता, त्यांचं सुद्धा मोस्ट वेलकम. खरं तर विद्यमान सदस्य आहेत खारसा पोलीसचे, आणि त्यांच्या समोर दत्तात्रय म्हात्रे काका. धावफलकावरती धावा लागल्या 21, लॉस ऑफ द 3 विकेट. 3.2 षटकांचा खेळ संपला आतापर्यंत. 20 बॉल आणि धावफलकावरती 21 धावा. पलाश मोकल कम्मालीची गोलंदाजी करतोय, कम्मालीची फलंदाजी. मागच्या मॅच मध्ये निर्णायक सामना, डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये कॅप्टन कसा पुढे यावा ना, त्याचं उदाहरण त्यांनी मागच्या मॅच मध्ये सादर केलं. यावेळेसचा बॉल बॅटची खडा, शॉट थर्ड मॅनला खेळाडू तैनात, पकडला जेल, संपवला खेळ. फलंदाज जनार्दन पाटील इरवाडी बॅक टू द पॅव्हेलियन.
नतमस्तक तया चरणी ज्याने गाजविले अनेकांच्या मनावर राज्य आणि घडविले हे तेजोमय स्वराज्य असा जाणता राजा छत्रपती शिवरायांचरणी त्रिवार मानाचा मुजरा हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5च्या वतीनं नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय देवेश पाटील. हिरवाडी गावातील याचा खेळाडू पाहायला मिळतो आणि खरं तर उद्या नवी मुंबईची मानाची पालखी जुईनगर येथून खरं तर रवाना होईल. शैलेशजी भोईर यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण परिसर नवी मुंबईच्या मानाच्या पालखीमध्ये सहभागी होत असतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवेश पाटील. पलाशचा पुढचा बॉल आता खांद्याचा अतिरिक्त वापर, परंतु असा पद्धतीचा बॉल टाकत असताना दिशेवरनं भरकटतोय थोडासा, कारण नवीन फलंदाज आलाय त्याला थोडस दाबण्याचा प्रयत्न केला असं म्हणायला हरकत नाही. पहिला बॉल नेस्टी बाउन्सर परंतु दिशाहीन बॉल आणि धावफलकावरती धावा 22, लॉस ऑफ दी 4 विकेट. 3.3 बॉलचा खेळ संपला. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक. लोवर फुल टॉस उडवलाय बॉल लॉंग ऑनला. खेळाडू तैनात आहेत कमालीचे एफर्ट्स डीप मध्ये. आता इथून मात्र आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण देत असताना टाळ्यांचा प्रतिसाद त्या खेळाडूसाठी होतो, कारण आपण जर पाहिलं तर पहिला सामना गमावल्यानंतर झोहे संघाचा खेमा निराश होता, परंतु तदनंतर मागील मॅच पलाशची 42 धावांची इनिंग आणि या मॅच मध्ये काय संघाची गोलंदाजी राहिली आणि या बॉलवर फक्त एक सिंगल मिळाले आपल्या संघासाठी 5 धावा रोखण्याचं काम केलं. परंतु प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक रुपेश म्हात्रे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून तंबू ठोकून उभा आहे. आखूट टप्प्याचा बॉल, खांद्याचा अतिरिक्त वापर. पुन्हा एकदा हा बॉल दिशेने या षटकातला तिसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतो. विकेट जरूर आले, धावा कमी आल्यात, परंतु अतिरिक्त धावसंख्येत भर केला तर धावफलकावरती 24, लॉस ऑफ दी 4 विकेट्स. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आखूट डब्याचा बॉल, बॅटची वरची कडा, शॉट पाईनचे क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून चुकी, तिथून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये रिले कॅच आणि इथे मात्र दोघांचे प्रयत्न यशस्वी ठरलेत. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक रुपेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आता कर्णधारानं टॉस जिंकली होती आणि त्याच्यामध्ये बॅटिंग घेतली, परंतु बॉलिंग करत असताना काही कमालीची गोलंदाजी झाली, अक्षरशः तुटून पडलेत आणि पहिल्या 3.5 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 24 धावा आणि तिथे 5 गडी बाद झालेत. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील दाखल झाले, तर नॉन स्ट्रायकिंग एंडकडे आपला पाहायला मिळतोय देवेश पाटील. पलाश मोकलच्या षटकातील शेवटचा बॉल, आतापर्यंत 2 गडी त्याने गारद केलेत आणि 4च धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल, लास्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु हा बॉल थेट यष्टीरक्षकाला गाठतोय. डॉट बॉलची सांगता, पंचांचा इशारा. षटक समाप्ती, एंड ऑफ दी 4 ओव्हर्स. धावफलकावरती धावा लागल्या 6च्या सरासरीनं 24 धावा आणि आता येणारं एक षटक हे निर्णायक असेल. जे षटक हाणामारीचं जर राहिलं, किमान जर 40 धावा झाल्या ना, तर मात्र धाव फलकावरती नेक्स्ट इनिंग मध्ये सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला थोडासा कस काढावा लागेल बॅटिंग करत असताना. सध्या धावफलकावरती 24 लागल्यात, परंतु आतापर्यंत काय झालं याला महत्व नाही. एका षटकामध्ये तुम्हाला काय करायचं ना, हा निश्चय मनाशी धरून चांगली बॅटिंग केली तर मात्र किमान 40 गाठता येईल या सध्याच्या सिच्युएशन नुसार. करंट रन रेट 6चा आपण पाहताय, परंतु ह्या षटकामध्ये कशी प्रकारची बॅटिंग राहील. बॉलिंग मार्कवर गोलंदाज प्रथम तयार आहे, सामना करेल. एका बाजूने आपण पाहताय ऋतिक पाटील, तर दुसऱ्या बाजूने देवेश पाटील. देवेश पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं, दुसऱ्या बाजूने ऋतिक पाटील बॉलिंग करत असताना प्रथम आपल्याला पाहायला मिळतोय राव्याचा खरं तर खेळाडू पाहायला मिळतोय. तर उर्वरित दोनही खेळाडू बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडवरचा इरवाडीचा, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर ऋतिक पाटील कोपरचा पाहायला मिळतो. आणि ऑन स्क्रीन आपण पाहताय हिमांशू कला केंद्र कुलदेवत एंटरप्राइजेस जोहेचे संघ मालक प्रतीक मोकल. खरं तर खूप दर्जेदार समालोचक सुद्धा आहेत आणि सध्या ॲज अ टीम ओनर म्हणून आहेत. आणि बघा बॉडी लाईनच्या बाहेर बसून मैदानात सामन्याचा आनंद घेतात. मी टीम ओनर आहे ही गोष्ट बाजूला, परंतु मी एक खेळाडू सुद्धा आहे चांगला, आणि खेळाडू आणि मैदानाचं नातं हे वेगळंच असतं.
जाऊयात मॅच कडे. शेवटच्या षटकाला होती सुरुवात. धावफलकावरती धावा 24 गडी बाद झालेत. 5 नौका गोलंदाज. आपल्या पहिल्या स्पेलमध्ये शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, निर्णायक षटक, टार्गेट सेट करणारं षटक. बॉलिंग मार्कवर प्रथमेश पाटील मॅन फ्रॉम रावे, तर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज देवेश पाटील मॅन फ्रॉम इरवाडी, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ऋतिक पाटील मॅन फ्रॉम कोपर. पहिला बॉल अक्रॉस द लाईन शफल झाले होते, परंतु कव्हर्सला बॉलला उडवलाय. एक सिंगल कंप्लीट, 2चा प्रयत्न केला जाईल का, तर नाहीये. थ्रो चांगला आहे आणि एका सिंगलनं समाधान मानावं लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न केला होता परंतु दुसरी धाव मिळणार नाहीये. आणि एका मदतीने धावफलकावरती 25 धावा. 25 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 25 रनअप बॉल. इक्वेशन जणू का एखादा ओडीआयचा सामना चालू आहे का काय, असंच आता म्हणायला हरकत नाहीये. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एक लो स्कोरिंग सामना आजच्या दिवसामधील पाहताय. मागील 2 दिवसांचा विचार केला तर सांगतो या बॉल नंतर, परंतु हा फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर आहे की नाही आता हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा कमालीचे एफर्ट्स डीप मध्ये आहे. पण काय इट्स फेअर, म्हणजे ज्या 2च धावा, काय कमालीची फिल्डिंग करतो हा खेळाडू शिवराज. अगदी प्रेक्षकांची मन जिंकतो. आम्ही सातत्यानं म्हणत असतो की एखादा फलंदाज प्रत्येक मॅच मध्ये. चला रिव्ह्यू. बाउंड्री चेक केली जाईल का? ओके, तिसरे पंच इथे जोडले जातील. आत्मारामजी गोळी सर, चेक केलं जाईल बॉल योग्यरित्या अडवलाय की नाही. तिसरे पंच टेक्निकल रूम मध्ये. काय कमालीचं एफर्ट. हा खेळाडू आजच्या दिवसामध्ये स्पॉटलाइट मध्ये राहिलाय ऍज अ फिल्डर म्हणून. क्लिअर आहे. त्यामुळे जेवढ्या धावा पळून काढल्या तेवढ्याच मिळतील, म्हणजे 2 धावा मिळतील. आणि या 2च्या मदतीने धावफलकावरती धावा लागत असताना पाहायला मिळतील. 26 एकच काढले का? 2 धावा, 27 धावा. 27 धावा स्कोर कार्डवर आपला पाहायला मिळतात. आणि आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. चांगली गोलंदाज, कारण प्रेक्षक कमाल कॅच मध्ये वरेडीची संख्या जास्त. यावेळेसचा बॉल आखूट टप्प्याचा बॅकफुटला जात असताना पंच केला. बॉलला पाठवलंय कव्हर पॉइंटच्या रिजन कडून बॅकवर्ड पॉइंट कडे. सिंगल कंप्लीट. 2चा प्रयत्न. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा मार्गक्रमण झालेत, निघालेत, पूर्ण सुद्धा झाल्यात. आणि 3 धावा सुद्धा धावफलकावरती आपल्याला लागत असताना पाहायला मिळतील. आणि 3च्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील. 38 रन्स, 38 धावा, 4.5 षटकांचा खेळ संपलाय. आता इथून पुढे शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे, परंतु चांगली धावसंख्या आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण पहिल्या 4 ओव्हरमध्ये 24, परंतु या षटकामध्ये किमान फायटिंग टोटल पर्यंत आता संघ आलाय. 38 धावा झाल्यात. इथून फाईट होऊ शकते जर चांगली गोलंदाजी झाली तर, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये रुपेश म्हात्रे सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल पहिल्या डावाचा. प्रथमेश तयार, सामना करतोय. हो, चांगला बॉल आहे, परंतु पंच सांगतायत हा बॉल फेअर आहे. इट्स अ लीगल डिलिव्हरी. आणि तिथून मात्र आता निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिलं सत्र संपुष्ट येते. धावफलकावरती धावा लागल्या 38, 38 धावा. आता विजयासाठी समीकरण येणारे 5 ओव्हर 30 बॉल आणि 39चं टार्गेट तुम्हाला चेस करायचे. चला आपण लकी ड्रॉ करणार आहोत. भाग्यवान विजेता कोण असेल त्याचं नाव आपण घेणार आहोत. 4 नावे मी आता घेतली. मनकुश कोळी वरेडी, दीपक पाटील जोहे, आदेश कोळी वरेडी आणि नुकताच ज्याने कॅच घेतली मयूर पाटील रावे. आपण चौघही या. आपण त्वरित भाग्यवान विजेत्याचा चिठ्ठी उचलतो या प्लीज. 4ही लकी प्रेक्षक. चला, मनकुश कोळी वरेडी, दीपक पाटील जोहे, मयूर पाटील रावे. मयूर पाटील आपण तर उपस्थित आहात, या प्लीज. आणि तसेच उद्या 4 भाग्यवान विजेते असतील, ज्यामध्ये 3 रिस्ट वॉचेस असतील आणि 1 या स्पर्धेचं जे आकर्षण राहिलंय सन्मान्य अक्षय अशोक डांगरकर साहेबांनी पुरस्कृत केलेली ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळते. थोडं थांबायचं. इथे 4 भाग्यवान विजेते आहेत. त्यामध्ये आता कोणाचं लग? आपलं नाव दीपक पाटील रावे. आपलं नाव नाही, दीपक पाटील सोबत आहे. चला, आमचे स्कोरर मित्र आपलं लॉट्स तयार करा. आदेश कोळी वरेडी, मनकुश कोळी वरेडी, दीपक पाटील जोहे आणि मयूर पाटील रावे. आता तुमच्यातला भाग्यवान कोणाचे लक, नशिबाचा च्यवनप्राश कोण खाऊन आला आता बघूयात. परंतु वरेडीचे 2 इथे उपस्थित नाहीत, परंतु जरी उपस्थित नसेल तरी दिलं जाईल. आपला कोण नातेवाईक मित्रमंडळी असेल तर आपली ओळख पटवून घेऊन जा.
चला आमचे मित्र द्या आमच्याकडे लॉट्स. मी विनंती करतोय चिठ्ठी उचलण्यासाठी. त्याच दरम्यान आपण सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत दुसऱ्या डावाला सुरुवात होण्याच्या आधी. चला 4 चिठ्ठ्या रेडी झाल्या असतील तर या. मी विनंती करतोय चिठ्ठी उचलण्यासाठी, लकी ड्रॉची लॉट्स उचलण्यासाठी. मी विद्यमान सदस्य ग्रामपंचायत जोहे गोपीनाथजी मोकल साहेबांना विनंती करतोय आपण भाग्यवान विजेत्याची चिठ्ठी उचलण्यासाठी यायचं आहे. 4 भाग्यवान विजेते आहेत ज्यांनी कॅच पकडले, आपली गुणवत्ता मैदानाच्या बाहेर सिद्ध केली, परंतु त्याच्यामधला आता नशिबाची साथ पण तुम्हाला लागेल, कारण कॅच घेणारे 4 जण आहेत आणि ही नावं आपली सायकलसाठी सुद्धा असणार आहेत. त्यामुळे उद्या सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये या. दीपक पाटील रावे, मयूर पाटील रावे, दीपक पाटील जोहे, मयूर पाटील रावे, मनकुश कोळी वरेडी, मनकुश कोळी वरेडी आणि आदेश कोळी वरेडी. आदेश कोळी आपण सुद्धा उपस्थित आहात, आत्ताच तर झेल घेतला होता. चला या आपण. सध्या दोघच आहेत, परंतु आता चिठ्ठीमध्ये कोणाचं नाव येतोय? गोपीनाथजी मोकल साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे लॉट्स घेतोय. बघा चिठ्ठी काढली जाते, जशी काय नजर उतरवत तशी नजर उतरव आणि ठरलाय. नुकताच ज्यांनी झेल घेतला होता तो मयूर पाटील रावे, कमालीचा झेल. आणि आर्या कलेक्शनने पुरस्कृत केलेला आकाश कोळी यांनी पुरस्कृत केलेला हा रिस्ट वॉच पाहायला मिळतोय. बघा मित्रांनो, चांगल्या क्वालिटीचा वॉच आहे. आर्या कलेक्शन, 3 बत्ती नाक्यावर आकाश कोळी यांचं शॉप आहे, आपण जरूर भेट द्या. लेटेस्ट ट्रेंडिंग कपडे तिथे मिळतात. मॅचला सुरू होते. मयूर पाटील थोडं थांबा. चला हरकत नाहीये, जाऊयात मॅच कडे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. तसं पुन्हा एकदा मी तुमच्या समेत जोडला जाईल. हा होता भाग्यवान विजेता ज्याला आर्या कलेक्शन म्हणजेच आकाश कोळी यांनी पुरस्कृत केला. रिस्ट वॉच मिळाला. प्रेक्षक कमाल कॅच, कमालीची स्पर्धा राहिल्याने स्पर्धेमध्ये प्रेक्षक सुद्धा कमालीचे राहिलेत. डावाला होईल सुरुवात. रुपेश मात्रे तयार, सामना करतो सिद्धेश मोगल. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना समोर खेळ आहे. कव्हर्सच्या वरून वाईटिश लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतो. एक सिंगल कंप्लीट आहे. सिंगलच्या मधील धावसंख्येचा श्री गणेश होतोय. बघा रुपेश मात्र आपल्यासाठी सुवर्ण संधी. हा सामना जर आपण जिंकवलात तर आपले संघमालक दमदार पुरस्कर्ते प्रवीण पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी. तुम्ही ज्या हॉटेलवर बोट ठेवाल त्या हॉटेलमध्ये तुम्हाला ट्रीट मिळेल. 5 स्टार ठेवा नाही तर 7 स्टार हॉटेलवर बोट ठेवा, तरी संघमालक तयार आहे. यावेळेस बॉल हलक्या हाताने पलाशला माहिती आहे धावफलकावरती धावा कमी आहेत, मला शेवटपर्यंत मॅच मध्ये राहणं आवश्यक आहे. त्यामुळे चांगल्या बॉलला सन्मान दिला. पलाश मोकळचा खेळ जोहे गावातील ग्रामस्थ अगदी जवळून पाहतात. परंतु आता जर पाहायला गेलं तर पलाशच्या संघामध्ये कविराज पाटील खेळतोय, तर वीर मराठा जोहे म्हणजे सुनीलच्या संघामध्ये धनंजय खेळतोय. जर दोघंही क्वालिफाय झाले तर उद्या स्कोरर कोण, हा प्रश्न आता आयोजकांना आहे. कारण 2 अमरापूर विभागातील प्रख्यात स्कोरर, ज्या वेळेस कविराज नसतो धनंजय असतो, ज्या वेळेस धनंजय नसतो कविराज असतो. जोहे गावातील दोनही दर्जेदार खेळाडू आणि उत्तम स्कोरर. आखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना फटका फसलाय. खेळाडू डाऊन दी बॉल. शेवटच्या मॅच मधली महत्वाची विकेट. बडी मछली जाल में और इस बार इरवाड़ी के सभी मछुआरे खुश. पहिला धक्का पलाश मोकल बैक टू द पॅव्हेलियन. अजून बरेचसे स्कोरर आहेत, ज्यामध्ये जितेंद्र पाटील एक प्रख्यात स्कोरर. पलाश मोकल साठी खर तर हा विकेट आला पलाश मोकलचा. आखूट टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला गेले होते, पंच करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल जर ऑन साइडला खेळला असता तर काहीतरी रिवॉर्ड मिळाला असतं असं म्हणायला हरकत नाही. परंतु इथून मात्र विकेट गमवावा लागला.
जर इरवाडी संघानं हा सामना जिंकला तर रोह्यावरून खास सामन्याचा आनंद घेतात विनोद म्हात्रे, सापोलीचे आहेत. यांच्याकडून तब्बल 4,515 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झाला. इरवाडी संघ आपण हा सामना फक्त जिंका. तुम्ही ज्या हॉटेलला बोलाल त्या हॉटेलला ट्रीट आहे संघ मालकाकडून. लो स्कोरिंग सामना, चित्त थरारक लढत. प्रतिस्पर्धी संघाच्या संघ नायकाला बाद केलं रुपेश म्हात्रेनं. आपली गुणवत्ता सिद्ध केले. कोपर टेनिस क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बॉलिंग मार्कवर. यावेळेसचा बॉल लाऊड अपील. अपील मध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास थोडासा कमी आहे. नौका फलंदाज आपण शिवराजला पाहता ज्यानं कमालीची फिल्डिंग केली. मी तर म्हणेन जर शिवराज जर फिल्डिंग मध्ये नसताना तर पहिल्या सत्रामध्ये किमान 50हून अधिक धावा लागल्या असत्या. कित्येक षटकार त्यानं सेव्ह केलेत. आपल्या संघासाठी 5-5 धावा रोखण्याचं काम केलं. आणि कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक संपादन केली तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज प्रवीण पाटील संघ मालक यांच्याकडून. रुपेश म्हात्रेचा पुढचा बॉल 4 बॉलवर फक्त 1च धाव खर्च केली. यावेळेसचा बॉल प्रीडिटरमाइन स्ट्रोक. पल्लूस्कू बॉल पाठवलंय लॉंग लेग सीमा पार. सुरुवात धमाकेदार. फलंदाजाच्या बॅट मधून शिवराजचा दमदार चौकार. पहिला चौकार या मॅचचा अगेन्स्ट द रन ऑफ चेस. रन चेस करताना पहिला 4. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना समोर खेळला एक सिंगल कंप्लीट. चांगली फिल्डिंग परंतु तिथून बॉल निसटलाय. बॅकअप आलंय. एका सिंगलनं धावफलक पुढे जाईल. 6 धावा. एंड ऑफ दी 5 बॉल्स नाही माफ करा षटक समाप्ती. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. धावफलकावरती 6 लागल्यात. विकेट आला 1. 6ला 1. बॅटिंग करत असताना टीम हिमांशू कला केंद्र कुलदैवत एंटरप्राइजेस जोहे प्रतीकजी मोकल यांनी पुरस्कृत केलेला संघ. ज्या संघाचा संघ नायक पलाश मोकल यंदाच्या हंगामध्ये प्रथमच याचा कॅप्टन पाहायला मिळतोय. आता विजयासाठी समीकरण असेल येणारे 24 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. सिद्धेश मोकल अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. पलाश मोकल जरूर बाद झालाय मागच्या सामन्याचा हिरो, परंतु या मॅच मध्ये सिद्धेश मोकल आणि त्याच्यासमवेत शिवराज पाटील कळव्याचा खरंतर खेळाडू आहे. त्याला सुद्धा चांगला खेळ करणं आवश्यक आहे. परंतु बॉलिंग मार्कवर चांगली गोलंदाजी झाली ना तर इरवाडी संघ अजूनही मॅचच्या बाहेर नाही आहे. कारण असं म्हटलं जातं ग्रामीण गटामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये जेवढा सामना लो स्कोरिंग तेवढा सामना पाहायला मजा सुद्धा येत असते. आणि उद्याच्या दिवसातील पहिली लढत कुलदैवत एंटरप्राइजेस अंतोरे च्या अगेन्स्ट सिद्धी श्रवण वॉरियर्स खारसापोली अर्थातच सूरज म्हात्रे कोपरच्या अगेन्स्ट सार्थक म्हात्रे जो आहे. दोनही संघ 10 वाजता रिपोर्टिंग करा. 10:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड केला जाईल. आणि उद्या कोणत्याही प्रकारची गैर स्वीकारली जाणार नाहीये. आपण मित्र आहात काय आहात ते सर्व बाहेर करतो. उद्या फायनल डे आहे त्यामुळे 4 ओव्हरच्या मॅचेस असणार आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला फायनल्स जास्तीत जास्त षटकाच्या खेळवायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला उद्या मोलाचं सहकार्य करावं लागेल. तुम्हाला उद्या वेळेचं बंधन असेल. उद्या कोणत्याही प्रकारची गैर स्वीकारली जाणार नाही, नाहीतर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. याची नोंद सर्व संघांनी घ्यायची. जावेद मैदानाकडे बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. राज पाटील पाहायला मिळतो कोपरचा हा खेळाडू. यावेळेसचा बॉल कव्हर्सला उडवलाय. बॉलला पॉवर प्लेच्या षटक्याचा पुरेपूर वापर. पॉवर पॅक स्ट्रोक. JSW स्टँडला मानवंदन देणारा ठोकलाय चौकार. चांगला फटका फलंदाज शिवराज पाटीलच्या बॅटमधून मागील षटकातील 5व्या बॉलवर चौकार. त्यानंतर मागील षटकातील लास्ट बॉलवर सिंगल आणि या षटकातील सुरुवात चौकार. यावेळेसचा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न. फटका फसला. खेळाडू डाऊन दी बॉल. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडणं सोपं होतं. शॉर्ट फाईन कडनं अगदी आपण पाहायला गेलं तर गॅदरिंग चांगलं नव्हतं. कारण ज्यावेळेस तुम्हाला झेल संपादन करायचं असतं त्यावेळेस तुमचं फुटवर्क बॉलवरची नजर ही फार आवश्यक असते. तुमचं गॅदरिंग किती प्रॉपर आहे आणि इथे हँड मुवमेंट थोडीशी बिघडताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणूनच ही सिंगल कंप्लीट फलंदाजाला जीवनदान मिळालं शिवराज सारख्या फलंदाजाला. आता इथून पुढे धावसंख्येची गती आपण जर पाहिलं तर 11 धावसंख्येवर धावफलक गेलं. विजयासाठी अजूनही आवश्यकता असेल 28 धावांची.
कोलाट टाकला होता, कव्हर्सला उडवण्याचा प्रयत्न, बॉल बॅटची बाहेरची कडा घेऊन बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल करतोय, डीप मध्ये प्रोटेक्शन, एक सिंगल कंप्लीट, 2 धावा कंप्लीट आणि 2च धावावर समाधान मांडतो. राज पाटील जागेस फलंदाजी करत असताना पहिल्या 3 बॉलवर तब्बल 7 धावा वसूल केल्यात. पहिल्या षटकामध्ये रुपेशनं फक्त टोटल षटकामध्ये 6 धावा आणि ज्यामध्ये पलाश मोकलचा मोठा विकेट. आतापर्यंत 9 बॉलचा खेळ संपला, धावफलकावरती 13 लागल्यात. विजयासाठी अजूनही सामना बराच दूर आहे, अजूनही काही घडू शकतं, काहीही बिघडू शकतं. लोवर फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार. सिद्धेश मोकलच्या बॅटचा तडाखा. पहिले बॉलिंग करत असताना विकेट्स आणि आता बॅटिंग करत असताना धावा. आता मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश मोकलची हवा, ठोकलाय चौकार. नक्कीच आईच्या भेटीला उद्या नवी मुंबईचे मानाचे पालखीचे सर्व पदयात्री रवाना होतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा कव्हर्सला बीट केला, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये आता चाललेत खेळाडू, एक सिंगल झाली, 2चा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पुणे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक. मैदानाच्या आतमध्ये दोनही खेळाडू जेवढ्या प्रकारचे चांगले चौकार खेचतात किंबहुना त्याहूनही अधिक त्यांची धावगती आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या, 19 धावा, 1.5 षटकांचा खेळ संपला. विजयासाठी 39चा पाठलाग करतात, इथून पुढे फक्त 20 धावांचं समीकरण. लोवर फुल टॉस, खेचलाय बॉल डीप मिड विकेटला, प्रोटेक्शन चाललंय डीप स्क्वेअर लेग कडून, एक सिंगल कंप्लीट आणि तिथून मात्र बॉल फरार, सीमा रेषा पार. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटच्या बॉलवर शेवट गोड, चौकार. लागले 23, 39चा पाठलाग. आता विजयासाठी 18 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 16 धावा, रन बॉल पेक्षा सुद्धा कमी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. शेवटची मॅच आजच्या दिवसातील. आता कुठेतरी प्रतीक मोकल ज्यांच्या चेहऱ्यावर सकाळपासून थोडीशी निराशा आम्ही पाहत होतो, आता कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतं. कारण पलाश मोकलला ॲज अ कॅप्टन त्याने निवडला, ॲज अ टीम ओनर म्हणून ते कार्यरत आहेत आणि पहिला सामना गमावल्यानंतर थोडीशी निराशाजनक स्थिती त्यांच्या खेम्यामध्ये पाहायला मिळाली होती. परंतु आता थोडेसे खुश आहेत, कारण 18 बॉल आणि 16ची गरज आहे. परंतु इरवाडी संघाला सुद्धा इथून सामना गमावून चालणार नाही, कारण आपला संघमालक सुद्धा आपल्या विजयाच्या आतुरतेनं वाट पाहतोय. तिकडे प्रवीण पाटील आपल्यावर बक्षिसांची खैरात करून बसलेत. सामना जर जिंकला ना तर मात्र बोलाल तिथे पाडी. यावेळेस बॉल ऑन साईडला, बॅटची आतली कडा घेऊन बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे, सिंगल कंप्लीट आणि सिद्धेश मोकल प्रत्येक सिंगलला 2 मध्ये कन्वर्ट करतोय. आणि इथे मात्र शिवराजच्या खात्यामध्ये या 2 धावा ऍड केल्या जातील. धावफलकावरती धावा 2च्या मदतीने 25 धावा. प्रत्येक बॉलवर धाव येते, कारण आपण मागील षटकामध्ये पाहिलं होतं एकही डॉट बॉल नाहीये. या षटकाची सुरुवात सुद्धा 2 धावेने. आता 17 चेंडू आणि 14 धावांची गरज. 17 बॉल 14 धावा. आता कम्मालीची गोलंदाजी करेल का रुपेश? यावेळेस हलक्या हाताने खेळला. शिवराजला माहिती आहे मोठे फटके खेचण्याची गरज नाहीये. प्रेझेन्स ऑफ माइंड, प्रसंगावधान, जशा वेळेला अनुरूप फटके त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना माहिती आहे मोठ्या फटक्यांची आवश्यकताच नाहीये, कारण 16 मध्ये 13ची गरज आहे. प्रत्येक बॉलवर सिंगल घेतली जाते, प्रत्येक बॉलवर स्ट्राईक रोटेट केली जाते. त्यामुळे गोलंदाजाला आता विचार करावा लागतोय की ह्याला बॉल कोणता टाकू. ज्यावेळेस एकच फलंदाज 6 बॉल खेळत असतो ना, तेव्हा गोलंदाज आत्मविश्वासी असतो. यावेळेसचा बॉल कव्हर्सच्या दिशेने खेळलाय, 2 खेळाडू आहे डीप मध्ये, परंतु गॅप मध्ये फिल्डिंग चांगली, रनआउटची संधी, परंतु थ्रो थोडासा खराब आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. आणि 2च्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या 28. 15 बॉलचा खेळ संपला. 28 लागला तर येणाऱ्या 15 मध्ये फक्त 11 धावा करायचे. उद्या सुद्धा प्रेक्षकांना विनंती असेल, मैदानाच्या चहूबाजूला गर्दी करायला विसरू नका. उद्या पाहायला मिळेल तुम्हाला हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5चा शेवटचा दिवस, फायनल डे. चांगला बॉल, वेगवान बॉल, प्रचंड वेग या बॉलवर. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. आजच्या दिवसामध्ये या मॅच मध्ये सिद्धेशच्या बॅटिंगचा विचार केला तर सर्व फटके हे कव्हरच्या दिशेने खेळला. जणू का एखादा लेदरचा क्रिकेटर कसा खेळतो ना, तशा प्रकारचे फटके त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा 28. अजूनही 14 बॉल आणि 11 धावेची गरज आहे. इथूनही सामना जर बनवायचा असेल ना तर कष्टसाध्य गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल.
यावेळेसचा बॉल बॅकफुटला जाताना पंच केलं बॉलला. बॉलला पाठवलं स्वीपर कव्हरला, सीमा रेषा पार. प्रेक्षकांच्या भेटीला प्रेक्षणीय चौकार. आता विजयासाठी समीकरण थोडंसं सोपं करून ठेवलंय सिद्धेश मोकलनं, जिथे 13 मध्ये आता 7 धावांची गरज आहे. कम्मालीचा परफॉर्मन्स या मॅच मध्ये. यावेळेसचा बॉल ऍक्शन रिप्ले. पिछला शेर था तो इस बार सव्वा शेर. बॉलला पाठवले पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये सलगचा दुसरा 2 इन अ रो चौकार. प्रतीक मोकाल, प्रतिस्पर्धी संघाचा संघमालक प्रवीण पाटील जाम खुश आहे, परंतु त्याच्या संघाने थोडंसं निराश केलं. परंतु आता प्रतीक मोकल बघूयात खुश होत आहेत का नाही. ते म्हणतात की सामना अजून बाकी आहे, कारण क्रिकेटचे दर्दीर प्रेक्षक आहेत, ते स्वतः एक चांगले खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे सामना शेवटपर्यंत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत ते काही करणार नाहीयेत. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये राहिला. आता 12 बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता. आमचे लाडके प्रेक्षक ऑन स्क्रीनवर आपण पाहताय. आशीर्वाद वैभव ठाकूरचा तिथे तुम्ही बॅनर पाहताय. पेण तालुक्यातील पहिला खेळाडू आणि हमरापूर विभागातला हा खेळाडू आहे. सांगताना अभिमानास्पदी गोष्ट वाटते मित्रांनो. ISPL मध्ये खेळणारा पेण तालुक्यामधला पहिला खेळाडू आशीर्वाद वैभव ठाकूर. त्यानंतर वैकुंठ दादा पाटील यांचा बॅनर आपण पाहताय. या स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे जनक. त्यानंतर जाऊयात मॅच कडे. 12 बॉल 3 धावांची गरज. ऑन स्ट्राईक शिवराज हलक्या हाताने खेळलाय, स्टेअर केले बॉलला. एक सिंगल कंप्लीट. आता 2 धावा केल्या जातील का. 2 धाव्यांसाठी निघालेत सुद्धा आणि 2 धावा कंप्लीट. डायरेक्ट हिट झालं असतं तर चित्र वेगळं असतं, परंतु आता विजयासाठी समीकरण 11 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. सुपर 8 मध्ये दाखल होणारा 8वा संघ कोणता असेल. हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये हलक्या हाताने खेळला आणि इथून मात्र संघ दाखल झालाय सुपर 8 मध्ये. हिमांशु कला केंद्र कुलदैवत एंटरप्राइजेस जो आहे, अभिनंदन. प्रतीक राजन मोकल, अभिनंदन पलाश मोकल. आणि आता या संघाला आपल्या संघ मालकाकडून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज प्रतीक राजन मोकल यांच्या माध्यमातून इथं जमा झालंय. धन्यवाद. जाऊया चालू मॅचच्या मानतो मॅच कडे. या मॅचची समरी आपण पाहता ऑन स्क्रीनवर. ज्या सिद्धेश मोकलनं पहिल्या 9 बॉलचा सामना करत असताना 23 केल्या, शिवराजनं 9 मध्ये 16 केलं. त्यानं चांगली फिल्डिंग सुद्धा केली, परंतु सिद्धेशनं बॉलिंग करत असताना 2 विकेट सुद्धा मिळवल्या. त्यामुळे तो ठरलाय या निर्णायक सामन्याचा हिरो. आणि आजच्या मॅचेस तुम्ही पाहताय, ज्यामध्ये हिमांशु कला केंद्र कुलदैवत जोहे नुकतंच सामना जिंकलाय 9 विकेटनं. त्याच्या आधीचा सामना त्यानं जिंकला होता आई रायबादेवी रावेच्या अगेन्स्ट. सलग 2 सामने जिंकून ते सुपर 8 मध्ये दाखल झालेत. त्याच्या आधीचा सामना निळकंठभाई 11 दादर संघानं जिंकला होता मोठ्या मार्जिननं 39 धावानं. तिथं ओमकारचा संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला. आणि त्याच्या आधीचे काही सामन्यांचे हायलाइट्स आपण ऑन स्क्रीनवर पाहतोय. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट. चालू मॅचच्या मानतो मॅचकडे आपण जातोय. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पेणचे विद्यमान अध्यक्ष विनायकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देण्यात येईल. सिद्धेश मोकलनं ते डेडिकेट केले शिवराज पाटील